सध्या मराठा आरक्षणावरून जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या बातम्या। मराठा आरक्षणाच्या जीआर बाबत गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक। आपल्या अनोख्या शैलीतून जरांगेंवर निशाणा। गुणरत्न सदावर्ते यांच्या जरांगे पाटलांवर गाण्यातून टीका। गुराखी भाषेमध्ये जत्रेमध्ये ज्या प्रकारे आईस गोळे खायला मिळतात तसं आईस गोळा दिलेला आहे, त्याला खायला थंडा थंडा कूल कूल, थंडा थंडा कूल कूल, थंडा थंडा कूल कूल करून जरगेला धाडलेलं आहे। त्याच्यामुळे या शासन निर्णयाच्या आधारे हे धाडण्यासाठी होतं। भाजप दुतोंड्या गांडूळ। जरांगे मुंबईमध्ये आल्यावर भाजपची भाषा हीन दर्जाची होती। फडणवीस सोडून सर्व भाजपच्या नेत्यांनी घाणेरडी भाषा वापरली। राऊतांचा हल्लाबोल। त्यामुळे जर सरकारनं तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडायला लावलं असेल आणि त्यांचे प्राण वाचवले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडुळासारखा पक्ष। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे यांच्यावर उपचार सुरू। रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं एकूण 9 गुन्हे दाखल। झोन 1च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणं, रस्ता अडवणं अशी कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल। राहुल गांधी यांच्याकडून अभ्यास सुरू। व्होट चोरी हा अणुबॉम्ब होता, आता ते हायड्रोजन बॉम्ब फोडतील। पुढच्या काही महिन्यांमध्ये देशात राजकीय बदल होतील, संजय राऊत यांचा दावा। राहुलजी जो काय आता सध्या त्यांचं रिसर्चचं काम चालू आहे आम्ही पाहतोय। मी जे नेहमी म्हणत आलोय गेले काही दिवस की पुढल्या काही महिन्यामध्ये देशामध्ये राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हा हायड्रोजन बॉम्ब सुद्धा कारणीभूत ठरेल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावणं ही फडणवीसांची भूमिका। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नसेल तर ओबीसींनी नाराज होऊ नये। ओबीसी समाजाच्या भूमिकेवरून एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजींनी वारंवार मांडलेली आहे आणि त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नसेल तर ओबीसींना नाराज होण्याची काही आवश्यकता नाही। ओबीसी महासंघ तज्ज्ञांसोबत चर्चा करणार। सरकारने काढलेल्या जीआरचा संपूर्ण अभ्यास करणार। साखळी उपोषण लगेच सोडणार नाही, ओबीसी महासंघाच्या नेत्यांची माहिती। नाशिकमध्ये कालिका मातेची आरती करत मराठा संघटनांकडून जल्लोष, तर मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानं नाशिकमधील मुंबई नाका या ठिकाणी जल्लोष। नागपूरमध्ये देखील सकल मराठा समाज बांधवांकडून आनंदोत्सव साजरा। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकूण 9 गुन्हे दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये 3, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे, जे मार्ग आणि कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल, MRA मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल।